छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकवीरा माते की जय। कारण जर तुम्हाला बाहेर देशात जायचं असेल स्विमिंगला तर इतर स्टेटपेक्षा आपला पाणी असं काला का आहे? काय एवढी चिमुकली मुलं पाण्यात उतरत आहेत, त्यांच्या स्किनला काय प्रॉब्लेम नाही होणार काय, कुठला साईड इफेक्ट नाही होणार काय, त्यासाठी आपण नेहमी काय करत असतो, गणपती बाप्पा शक्य नव्हतं आम्हाला ते, पण त्यांनी करून दाखवलं कमी वयात. आम्हाला झेंडा त्याने उंच नेला. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. माझ्यासोबत आहे 11 वर्षाची वेदश्री तोडसकर आणि ती एक धाडसी पराक्रम करणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या, सर्व पोरं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा घेत आहेत. काही पोरं 11 वर्षाचे असताना मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आणि त्याच वयात त्याच वेळात ती बघा काय करणार आहे, एक धाडसी पराक्रम करायला निघाला आहे. तोच म्हणजे अटल सेतू टू गेटवे. हा 12 किलोमीटरचा सागरी अंतर किंवा 17 किलोमीटरचा ते मी हेड कोचला कन्फर्म करून सांगेन तुम्हाला. एक गोष्ट सांगायला तुम्हाला आवडेल काय, हा कदाचित एक स्विमिंग इव्हेंट लास्टचा असू शकते, कारण का याच्यानंतर वादळी वारे सुरू होतात आणि या क्षेत्रात आपण पहिले कधीच नव्हतो. हे सर्व शक्य झालं ते फक्त आणि फक्त मॅडी भोईर व्लॉग्समुळे. त्याचे धन्यवाद किंवा त्याचे आभार आपण या व्हिडिओच्या मार्फत मारूया, कारण का याच्या पुढे त्याचे आभार मानायला भेटतील की नाही आणि यो क्षण परत येईल की नाही, कारण का शेवटचा इव्हेंट असणार आहे आपला. तर वेदश्री, तुला खूप खूप शुभेच्छा. घेऊया छत्रपतींचं नाव आणि करूया हा व्लॉगला सुरुवात. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला बोलूया. आणि काय थांबा हिच्याबद्दल तुम्हाला विचारलंच नाही काय, म्हणजे आता सध्या मनामध्ये काय वाटतंय? थोडीशी भीती वाटते. किती तासामध्ये पूर्ण करू शकतेस? मी टार्गेट 230 आवर्स ठेवलंय. 230 आवर्सचा तिचा टार्गेट आहे. तर बघूया तिचा पूर्ण प्रवास मी या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्लॉग पूर्ण बघा आणि तिला शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. जय शिवराय. जय शिवराय. हे बघा 2:30 वाजलेत आणि आपण सोडली मोरा जेट्टी आणि सर्व फॅमिली इकडं हितेन ठाकूर ब्लॉग्स आणि इकडं सर सुद्धा आहेत जे ऑफिशियल टाइम डिक्लेअर करतील. आणि इथं आपले दादा लोक आहेत, संतोष दादा आहे. नमस्कार दादा. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. चला प्रवास सुरू आहे, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. झोपते आता. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज दिनांक 3 मे 2025 रोजी वेदश्री विनायक तोरसकर ही अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर पोहून पार करणार आहे. ती आमच्या उरणमधलीच स्विमर आहे. माझ्या भावाकडेच ती स्विमिंगचं प्रशिक्षण घेते स्विमिंग पूलमध्ये, आणि समुद्रातलं जे काय असेल तर ती माझ्याकडे प्रशिक्षण घेत असते. आणि हा जो अंतर आहे ती आज लवकरात लवकर पार करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत आणि तिचे आज फॅमिली मेंबर आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आज यूट्यूबर आहेत ते आलेले आहेत. तिचे आई वडील आज तिला आशीर्वाद देण्यासाठी सर्व इथे जमलेले आहेत आणि हे अंतर तिने लवकरात लवकर पार करावं असं तिला शुभेच्छा देतो ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यामध्ये म्हणजे तिकडे जाऊ बोटीच्या पासूनच जवळच स्विम कर. ओके, काय लागलं ते कयाक वगैरे सर्व आहे, पण तू एका रिदममध्ये स्विम कर. रोज प्रॅक्टिस करतेस तशीच. ओके, मग तो मधला जो स्पेस आहे तो 400 ते 500 मीटरचा आहे, म्हणजे अर्धा किलोमीटरचा आहे. तो तुला फास्ट घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी तेव्हा तुला स्पीड स्टॅमिना लागेलच, समजलं ना. आता तू तुझ्या एका रिदममध्ये स्विम कर. तुला उतरायचं आहे नंतर सांग कधी उतरणार ते.
कधी उतरल हो? 30 बर्थडेच्या दिवशी. बर्थडेच्या दिवशी उतरल. 30 काय नोव्हेंबर ना? 30 नोव्हेंबरला उतरणार आहे बर्थडेच्या दिवशी. कितवा बर्थडे? 6. 6वा बर्थडेच्या दिवशी उतरल. उतरशील ना? आता प्रॅक्टिस कर घे जराशी. हा थोडी प्रॅक्टिस कर. मस्ती करत आलाय ना? झोपला नाही. येतपर्यंत मस्ती करत आलाय तो. आता ताईला सपोर्ट करायचा आहे. पोचेपर्यंत आवाज द्यायचा आहे तिला. काय दिसेल आवाज? काय दिसेल सांग चल आवाज. पूल खायला झोपणार हो सर काय बोलले? झोपशील का नाही? काय सांगितलं त्या ह्याच्यामध्ये खाऊ आहे. सर्व परिवार आहे, हसत खेळत मजा करत आलेले आहेत. मी सध्या झोपलो होतो. सर्व आहेत बघा, सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. आणि तुला शुभेच्छा आमच्याकडून सर्वांकडून. लवकरात लवकर हा इव्हेंट पूर्ण कर. थँक्यू. ठीक आहे. दादा परिवार पण आहे काय? दादा परिवार पण आलेला आहे. दादा मामा. मामा कोण? मामा आहे तिकडे पाठी. सचिन मामा आहे पाठी. आणि या बाजूला कोण आहे? नमस्कार. दादा ना? दादा कुठला? हा एक दादा आलाय, युट्यूबर दादा आहे हा. मोरया. बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकवीरा माते की जय. चल एक स्ट्रोक नाही. बस खाली. ए ताईला आवाज देस. आवाज दे ताईला. बोल दी 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 दी. सामो दीदी कम ऑन. दी 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 दी. वेदश्रीने तिचा प्रवास सुरू केलेला आहे आणि आपल्यासमोर तिच्या इव्हेंटसाठी आलेले निरीक्षक सर आहेत. सर आता नाव सांगा. माझं नाव सुनील नारायण मयेकर आणि तिने हा प्रवास बरोबर 4 वाजता चालू केला आहे. बरोबर. अटल सेतूवरून उडी मारली त्यांनी. आता ती फिनिश गेटवे ऑफ इंडियाला करेल आणि तिचा ऑफिशियल टाईम मग गेटवेला आल्यावर डिक्लेअर होईल. ते आपल्याला सरच करतील ऑफिशियल टाईम जो काय असेल तो. तर ठीक आहे, प्रवास सुरू आहे. तिला आपल्याकडून शुभेच्छा. चला, वेदश्रीचा प्रवास सुरू आहे आणि बोलण्यासारखा भरपूर आहे. शब्द सुचत नाही या चिमुकल्यांच्या पराक्रमाबद्दल. 17 किलोमीटरचा हा प्रवास आहे अटल सेतू गेटवे ऑफ इंडिया. आणि एक गोष्ट विचार केली तुम्ही कधी काय, आपल्याला एखाद वेळी समज कोणी चालायला सांगितला 10 किलोमीटर, 10 तर सोडून द्या 5 किलोमीटर तरी आपल्याशी होणार नाही ही गोष्ट. पण 17 किलोमीटर पोहून कठीण आहे आणि तो सर्व प्रवास ही चिमुकली पोरं करत असतात. तर त्यांना आपण प्रोत्साहित केला पाहिजे. तुमच्या शुभेच्छा कमेंट बॉक्समध्ये सोडायला विसरू नका. तुमच्या शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत आणि असाच तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर राहू दे हीच इच्छा. हेच सांगायचं होता. ठीक आहे, प्रवास सुरू आहे. बघा ताई आपल्याला चहा घेऊन आले. ताई नाव काय? इशिका ताई आहे. बघा चहा घेऊन आले आणि सर्वजण चहाचा आस्वाद घेत आहेत. नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो 5 वाजलेत आणि वेदश्रीचा प्रवास सुरू आहे. आतापर्यंत तिचा 4 ते 5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे.
आणि तिला सपोर्ट करण्यासाठी दादा परिवार आहेत. आवाज देस, आवाज देस. लवकर करायचं आहे. थोडाच राहिलाय, चल. काय नाही झालं आता, लवकरच होऊ आपण. लवकर. जय शिवराय. आपल्या समोर संतोष दादा आहे आणि संतोष दादाला आपण नेहमी काही ना काही आपण प्रश्न क्वेश्चन करतच असतो. तर आता त्याच्यासाठी आपण नवीन क्वेश्चन घेऊन आलो आहे. काय संतोष दादा, इतर स्टेटपेक्षा आपला पाणी असं काला का आहे? सर्वात प्रथम जय शिवराय. आणि आपण पाहतोय हा जो आपला भाग आहे तो हा मडी पॅच आहे, म्हणजे चिखलचा भाग जास्त आहे आपल्याकडे. खडकाळ भाग तर किनाऱ्याला आहेच, पण हा मुंबईचा जो आहे बेकन किंवा उरण पॅच बेकन वगैरे असे जे म्हणतो, JNPTच्या बाजूचा एरिया किंवा इथले हे जे आहेत ते आपल्या मड आहे, म्हणजे चिखलाचा भाग जास्त आहे. तर त्याच्यामुळे पाणी जो असा उधाणाचा जो जोरदार पाणी चढतो आणि उतरतो फ्लोने, तो तेवढ्याच स्पीडला पाणी पूर्ण खालून त्याला म्हणजे बोलतो ना चिखल वरती आणतो. तर त्याच्यामुळे हा पाणी थोडासा आपला कालसर आहे. पण जेव्हा आपण नवमी दशमी असं वगैरे जेव्हा होतं, अष्टमी नवमी दशमी, तेव्हा पाणी शांत झाला, स्पीड कमी की पुन्हा पाणी आपला क्लिअर होतो. इथे मला कमेंट येतात काय लहान मुलांच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय करतो. दरवेळी व्हिडिओ दाखवत असतो तरीसुद्धा आपल्याला कमेंट येत आहेत काय एवढी चिमुकली मुलं पाण्यात उतरत आहेत, त्यांच्या स्किनला काय प्रॉब्लेम नाही होणार काय, कुठला साईड इफेक्ट नाही होणार काय, त्यासाठी आपण नेहमी काय करत असतो ते सांग. नेहमी आपण थोडं स्किनच्या प्रोटेक्शनसाठी, म्हणजे जसं मी मागे पण म्हटलं होतं की समुद्राच्या पाण्यात कोणतेही आजार होत नाही, त्याच्यात विविध प्रकारचे क्षार असतात. आणि आपण जर पाहिलं तर जर तुमच्या जखमा वगैरे झालेल्या असतील तर लोक मुद्दामून खाऱ्या पाण्यात जातात स्विमिंगसाठी. तर तसं प्रोटेक्शनसाठी म्हणावं तर थोडासा एक थंडी वगैरे असेल किंवा काय नॉर्मल तर ग्रीस अप्लाय करतो किंवा आपण वॅसलिन अप्लाय करतो मुलांच्या स्किनसाठी प्रोटेक्शनसाठी. ठीक आहे दादा, धन्यवाद. आणि या वर्षीचा म्हणजे या सीझनचा आपला शेवटचा इव्हेंट होता? नाही, अजून आपल्या मेच्या एंडिंगपर्यंत आहेत इव्हेंट, चालूच आहेत. मे नंतर कसं होतं, जेव्हा आपण आता मोसमी वारे चालू होतात, तर ॲक्च्युली म्हणजे मोसमी वाऱ्यांमध्येच हे प्रॅक्टिस झाली पाहिजे. कारण जर तुम्हाला बाहेर देशात जायचं असेल स्विमिंगला तर एवढे क्लायमेट रफ असतात की त्याच टाईपमध्ये आपण इथे मोसमामध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्ट या टाईपमध्ये इथं स्विमिंग झाली पाहिजे. पण ॲक्च्युअलमध्ये आपण इथे जे आहेत जून नंतर स्विमिंग मोस्टली बंद करतो. हो, त्या याच्यामध्ये झाली पाहिजे. कारण तिथे कसं आहे, UK गेले आहेत, USA गेलेले आहेत, तर तिकडे कसं आहे की कोणत्या क्षणात कुठला वेदर येईल. म्हणजे एक 15 मिनटात तुम्ही शांत वातावरण असेल तर पाऊस पण येऊ शकतो, हवा येऊ शकतो. आणि एवढ्या नॉट्समध्ये तिथे हवा वगैरे चालतो जिब्राल्टर चॅनलला वगैरे की आपल्या त्या माध्यमानं आपल्याकडे कमी आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर रफमध्येच झाली पाहिजे प्रॅक्टिस, तर तुम्ही जाऊन तिथे टिकाल. हो, धन्यवाद दादा. जय शिवराय. 6 वाजायला आलेत आणि इकडं बघा प्रवास अजून सुरू आहे आणि सर्वजण कांदपोह्यांचा आस्वाद घेत आहेत. मुंबई दूर नाही आहे अभी. बघा सर्व सपोर्ट सिस्टम. चल 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 लवकर. चल बोट साईड चल, बोट साईड कर. हा व्हेरी गुड. चल ये लवकर, ये लवकर, चल लवकर, चल लवकर, चल. आता आपण मिडल ग्राउंड जवळ पोहोचलोय. 1700 मीटर अंतर झालेलं आहे. 6:44 झालेत आणि आम्ही सर्व फॅमिली पोहोचलो आता गेटवेला. ती थोड्याच वेळात येईल. हा
3 तास होतील बहुतेक. आता 44 झालेत. 15-20 मिनटात पोहोचेल ती. ऑफिशियल टाईम नंतर डिक्लेअर होईलच. सर्व फॅमिली पोहोचलेल्या आहे. तर सर्व फॅमिलीला तुम्हाला भेटवतो आता. संतोष दादा परत जाईल तिला घेण्यासाठी. 11 वर्षाची मुलगी 17 किलोमीटरचा सागरी अंतर थोड्याच वेळात पूर्ण करणार आहे. आणि तिचे सर्व भावंड बघा, इकडे फोटोशूट चालू आहे यांचं. हे बघा, लवकर आलेत आणि फोटोशूट चालू आहे यांचा. आणि यांची बहीण तिथं पवते. हे बघा, तर त्याला काय त्याचं लक्षच नाही अजिबात. ते बघा, हा फोटो म्हणजे मग्न आहेत. वेदश्रीचे वडील आहेत आपल्या समोर, विनायक दादा. सध्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये भरपूर विचार चालले असतील आणि रात्रीपासूनच विचार चालले होते कंटिन्यू. म्हणजे सध्या तरी कोच दादा कोण आहे आपला? स्विमिंग पूलमध्ये हितेंद्र सर आहेत. हां. आणि सी मध्ये आपले संतोष सर आहेत. संतोष सर आहेत म्हणजे काही टेन्शन नाहीच आहे. फुल रात्रीपासून तिचे पाठीच लागलेला आहेस तू की लवकर कर म्हणून. आपल्याला पहिल्या जमान्यामध्ये मारून मुटकून बनवायची सवय झाली आहे ना. हा, तसं तिला जोपर्यंत मारून मुटकून आपण सरळ नाही करत तोपर्यंत ती तशीच आहे. तिला टाइमपास म्हणजे आपला जन्मसिद्ध हक्क असं तिला वाटतं. हा, पण आपला टाइमपास नाही करायचा, आपला लवकरात लवकर इव्हेंट पूर्ण करायचा. बरोबर बरोबर. आणि सध्या मनामध्ये काय चाललंय आता? काय नाही, अजून 6 वाजलेत. हा, 6:11चं टायमिंग आहे वाटतं. हा. तर 6:11च्या अगोदर जर हे केलं तर मग चांगलं होईल. 6:11 आता विचार होतं की 3 तासामध्ये पूर्ण करावं. हा. 3:11चा काहीतरी रेकॉर्ड आहे. ठीक आहे दादा, रेकॉर्ड होईल नाही होईल अजून वय जाम आपल्याकडे आहे. हा. पण एवढा धाडसी पराक्रम पोरं करतायत, त्यांना आपण प्रोत्साहित केला पाहिजे. केलंच पाहिजे. ॲक्च्युली कसं की आमच्या लहानपणी असं कोणी म्हणजे करायला असं वावून होता की शिका आणि जॉब करा बस, एवढंच होतं. आणि पैसे कमवा बस, आणि घर हे करा बस, एवढंच. त्याच्या पलीकडे काय नव्हतं. पण आताची पिढी वेगळी आहे. आपला अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटी द्यावी लागते, त्याशिवाय ते पुढे जाऊ नाही शकत. कारण की ह्या जगामध्ये कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. नक्कीच. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये तिला एक बूस्ट म्हणावं ना, तसं आपण देऊ शकतो त्याला. ओके. कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटी देऊ शकतो. आणि हा क्षेत्र तुम्ही कसा निवडलास का तुझ्या मुलीसाठी? मी उरणमध्ये आल्यानंतर तिला ॲक्टिव्हिटीसाठी काय करू शकतो, तर स्विमिंग पूल जवळ होता. हां. तर मी म्हटलं की पहिला आपण स्विमिंग ट्राय करू. जर तिला जमलं तर आपण पुढे बघू, विचार करू. पण तिला जमलं, मग पुढे विचार करत गेलो. किती वयात होती तेव्हा टाकलीस तुम्ही स्विमिंग पूलला? तेव्हा ती काहीतरी 4 वर्षाची होती. तेव्हा टाइमपास म्हणून टाकलं होतं की करते की नाही बघू. त्याच्यानंतर मग सुरू केलं मग तिने. मग तिकडचे छोटे मोठे तिने चालू केली. आणि नंतर मग इव्हेंट करायचा कसा ठरवलास? इव्हेंट करायचा म्हणजे तिने मनावरती घेतलं होतं की आपण इव्हेंट म्हणजे हे करूया म्हणून. कारण की आता ह्या 3-4 महिन्यामध्ये भरपूर असे इव्हेंट झाले. ओके, बरोबर. घारापुरी गेटवे, त्याच्यानंतर अटल सेतू, त्याच्यानंतर कासा खडक. ओके. त्याच्यानंतर उरणचे जे त्यांनी करंजा ते अटल सेतू करण गेटवे केला. असे भरपूर इव्हेंट झाले. तर त्यांचं प्रोत्साहन घेऊन तिने मग विचार केला की ते करू शकतात तर मी का नाही करू शकत. तिचीच इच्छा होती. मग तिच्या इच्छेला आपण वाव दिली पाहिजे. ओके. कारण की इच्छा मारली तर मग ती कुठेतरी बोलेल की मला करायचं होतं पण तुम्ही करायला नाही. बरोबर. पण आता बोलू शकतो की तुला करायचं कर तू. बरोबर. आपण तिच्या पाठीशी आहे. ओके, नक्कीच असंच सपोर्ट ठेवा. नक्कीच आपल्या कुटुंबाचा, महाराष्ट्राचा, मराठी माणसाचं नाव ती नक्कीच मोठा करेल. ओके, धन्यवाद. लवकर कमॉन, गणपती बाप्पा. असते आरामात घाई नको करू. तिथं याई आरामात घाई नका करू. आरामात. हा, उभी राहा. रिलॅक्स घाई नको करू. वय वर्ष 11, 17 किलोमीटर, अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया.
3 तास 5 मिनिटांमध्ये पूर्ण केलेलं आहे. दादा काय सांगशील, तू एक नॅशनल स्विमर आहेस, काय सांगशील या पराक्रमाबद्दल? आणि मला एक दादाबद्दल सांगायला ऐकायला, हा माझा म्हणजे या वर्षीचा सीझनचा शेवटचा इव्हेंट पण असू शकते कदाचित, कारण का त्यानंतर प्रभाव वाढेल वाऱ्याचा. तर दादा तू पण एक नॅशनल स्विमर आहेस आणि तुझे पण भरपूर स्वप्न होते लहानपणीपासून, तर काय सांगशील या पराक्रमाबद्दल? तुझ्या हातून पण असे 101 घडले असते रेशॉट, पण आता काय सांगशील या पराक्रमाबद्दल? खूप छान केलंय. म्हणजे तिने जो स्टार्टला स्पीड होता तिचा, तो फिनिशला पण तोच स्पीड राहिला कंटिन्यू. तिने खूप छान केलं तिने. हां, आणि तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील? इतका आपण इव्हेंट केलो, आपण कधी आपला परिचय नाही, म्हणजे बोलतोय आपण पण व्हिडिओच्या याच्यात कधी परिचय नाही आला. तुझ्या या पराक्रमाबद्दल काय सांगशील? मी स्विमिंगला स्टार्ट केली तेव्हा मी 5 वर्षाचा होतो. हां, आणि मी मोरा गेटवे कम्प्लीट केलाय, रेवर्स गेटवे कम्प्लीट केलाय. म्हणजे मोरा गेटवे 7 वर्षाचा असताना कम्प्लीट केलाय, रेवर्स गेटवे 8 वर्षाचा असताना, धरमतर गेटवे 10 वर्षाचा असताना कम्प्लीट केलाय. म्हणजे सर्वात लहान असताना सर्वात स्टार्टिंग यंगेस्ट स्विमर मध्ये मी स्टार्ट केलंय. पण तेव्हा एक सांगायची गोष्ट म्हणजे तेव्हा हे सोशल मीडिया नव्हती, काय नव्हता ना, बरोबर ना, काहीच नव्हतं तेव्हा. हे पराक्रमी आपल्या आजूबाजूला असतात, असे पराक्रमी लोक, आपलं लक्ष नसते, तर असेच पराक्रमी व्यक्ती आपल्यासोबत आहेत. तर दादा शुभेच्छा तुला पण, आता चांगला कामाला आहे दादा. चल दादा, चला, नॅशनल स्विमर आहे दादा, चलो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण पाहिलं वेदश्री विनायक तोरसकर हिने हा जो 17 किलोमीटरचा जे सागरी अंतर आहे अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा यशस्वीरित्या पार केलेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत, तर ते तिचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. मयेकर सर प्लीज. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे वेदश्रीचे हार्दिक अभिनंदन. तिने हे 17 किलोमीटरचं अंतर 3 तास 5 मिनिट आणि 23 सेकंदमध्ये पूर्ण केले. तसेच आपल्याकडे ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे जयेश पाटील तिला ट्रॉफी देतील. आणि त्याच्या आई वडिलांची पण खूप मेहनत आहे, तर तिच्या आई वडिलांच्या हस्ते तिला सर्टिफिकेट देतात. तू ट्रॉफी पकड जा. पुढीलही अंतर लवकरात लवकर पार करावे, स्वतःच्या नावावर विक्रमाची नोंद करावी, अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फॅमिली आहे पूर्ण. दादा 3 तास 11 मिनिटाचा तुझा टार्गेट होता, 3 तास 5 मिनिटांमध्ये तुझ्या मुलीने तो पूर्ण केलाय. काय म्हणत आता, कसं वाटतं आता? सध्या रिलॅक्स झालास की नाही? ना झालो, आता नवीन विक्रम करायचं अरे बाबा, नवीन एक तास संपताच दुसरा टाक तुझ्या हाती दिला आहे त्यांनी, पप्पांनी. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. 2.5 अजून तासात कमी करायचं होतं पण झाला जास्त. ठीक आहे, तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. असेच नवीन नवीन इव्हेंट गाजव तू. तरी आता पप्पाने टार्गेट दिला होता 3 तास 11 मिनिटाचा, तुम्ही 3 तास 5 मिनिटांमध्ये पूर्ण केलेला आहेस. पप्पाची इच्छा पूर्ण केलेली आहे, तुझी स्वतःची इच्छा पूर्ण केलेली आहे. आता खुश ना? फायनली ट्रॉफी हातामध्ये आहे. आणि तुला कसं वाटतंय? दीदीने केला पूर्ण टास्क, मस्त वाटतंय. आणि तुला करायचंय किती नोव्हेंबर? 30 नोव्हेंबर ना? करशील ना? दीदीचा रेकॉर्ड मोडशील? मोडणार आहे तो. आणि मम्मी जवळ जाऊया. मम्मी, जेव्हा उडी मारायची पूर्वीची आरती केलीत तेव्हा चेहऱ्यावरचा भाव वेगळा होता आणि आत्ताचा चेहऱ्यावरचा भाव वेगळा आहे तुमच्या. काय सांगाल, कसं वाटतंय? आधी वाटलं नव्हतं एवढं ती पूर्ण करेल, हां, कारण का ती स्विमिंग करायची पण स्विमिंगमध्ये टाइमपासच जास्त करायची. हां, त्याच्यामुळे ती पूर्ण करेल काय अर्धा सोडेल हां, याच्यावरच थोडं हे होतं. म्हणजे टाइमपास करता करता तिने एक विक्रम केला का काय? असा टाइमपास, चांगला टाइमपास आहे म्हणजे. अजून हे झाला असता, पण त्याच्यामध्ये पण तिने भरपूर टाइमपास केला. असं आहे? हो, झाला असता, केला असता. त्यांनी केला असता. अजून नाही म्हटलं तरी पण 3 तासाच्या आतमध्ये त्यांनी केला असता. 5 मिनिटं इथं कुठेच नाही आहेत, पण तिने तिचे टाइमपास केला. माझ्या पोटात दुखते, माझे तिचे ऍक्टिंग, सरांनी सांगितल्याप्रमाणे तिचे ऍक्टिंग, समुद्रामध्ये ऍक्टिंग होत्या. सराई पण तिला आता जवळून बघितले ना कशी ऍक्टिंग करते ती. आणि हिचं जास्त लाडकोण करते? मम्मी. जेव्हा तिने ठरवला का तिला म्हणजे समुद्रात पोहायचं आहे, तेव्हा तुमच्या मनामध्ये काय चाललं? तिला फक्त पोहायचं होतं. मग तिने हितेश सरांना थ्रू
संतोष सरांचा नंबर घेतला हा. आणि ती स्वतः येऊन मला बोलली की मी सरांचा नंबर आणलाय, त्यांना कॉल कर. आणि फायनली मग सराई तिची स्विमिंग बघून सराई बोलले की ही करू शकते हा आणि मग सराई डिसाईड केलं. पण तेव्हा तुमच्या मनात काय चालले होता, ही काय आता करायला चालली बरं की? तेव्हा असं वाटलं नव्हतं ही करेल म्हणून. म्हणजे आता जेव्हा त्यामुळे आरती मला केली तरी तुम्हाला कोचला वाटलं पण नव्हतं? सांगायला असं वाटत, कारण का आधी कोचला सांगितलं आणि हिने जर नाही केलं तर मला बेकार वाटेल म्हणून मी आधी सांगितलं पण नव्हतं कोचला. असं आहे काय? ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पूर्ण फॅमिलीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असं तिच्या पाठी खंबीरपणे उभे राहा. तुला पुन्हा एकदा शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. स्माइल दे आता तरी. सगळ्यांची इच्छा तुला स्माइल करताना बघायची आहे. ऍक्टिंग. ठीक आहे, शुभेच्छा तुला. थँक्यू. वेदश्रीचा मामा आपल्या समोर आहे. मामा नाव काय? सचिन ठाकूर. ओके, कसं वाटतं आता बाचीनाचा पराक्रम केलाय त्याच्याबद्दल? मस्त वाटतंय, पण ही करेल काय नाही करेल ह्याच्यावर मोठा प्रश्न होता पहिला. टेन्शन होता सर्वांना. त्याच्यामुळे आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं जास्त, इव्हेंट कोणाला हे नव्हता केला, कारण का करणार की नाही करणार त्याच्यामध्येच ते पूर्ण आम्ही याच्यामध्ये होतो. आता खात्री पटली ना तुम्हाला? आता फॅमिलीला करणार. आता याच्या पुढचा टार्गेट तिला अजून पुढचा दुसरा इव्हेंट देणार. थाटात पुढचा इव्हेंट थाटात थाटात करणार. करणार. ओके मावशी, नाव हर्षा खासे. काय म्हणाल, कसं वाटतंय? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय ना? याला प्रश्न विचाराच लागेल, नाही तर चालणार नाही. मित्र, नाव काय? कौशिक ठाकूर. रात्रीपासून तुझ्या पाठी लागलेला आहेस, काय मनामध्ये चाललं होतं तुझे? तर पाठी लागायलाच पाहिजे ना. आत्याची पोरगी, आत्याची मुलगी आहे, तिच्या पाठी लागला पाहिजे. लास्ट पर्यंत तिच्या म्हणजे साईडलाच होतास तू आणि तिला आवाजच देत होतास. आणि फायनली कम्प्लीट केलं तिने. काय कसं वाटतंय? मला खूप छान वाटते. कम्प्लीट केला. मला वाटलं नव्हतं एवढा कम्प्लीट करेल म्हणून ती, पण तिने होप्स नाही सोडले लास्ट पर्यंत. आणि पुढच्या इव्हेंटला तिच्या असं सोबत असशील ना? हो नक्की. वेदश्रीचे मोठे काका आणि काकी आल्यात. काका, नाव काय आपला? गुरुदत्ता बाबू तोरसकर. तुमच्या मुलीने काय पराक्रम केले समजलं का तुम्हाला? हो. 3 तास 5 मिनिटांमध्ये तिने 17 किलोमीटरचा सागरी अंतर पूर्ण केलंय. काय म्हणाल, कसं वाटतं? तेवढ्या आनंदाने तुम्ही आलातच आहात आणि तिच्या पाया देखील पडल्यात. काय म्हणाल, काय मनामध्ये काय चाललंय, कसं वाटतं तुम्हाला? की आमच्या कुटुंबातलं कोणतं आलं हो ना, आम्ही तर शक्य नव्हतं आम्हाला ते, पण त्यांनी करून दाखवलं कमी वयात. आम्हाला झेंडा त्याने उंच नेला आणि हे करून दाखवलं तिने कमी वयात येतात. आणि तसेच तुम्ही सगळे जे शिक्षक वगैरे त्यांचा मी शतशः आभारी आहे. ओके, धन्यवाद काका. आणि काकी आपल्यासमोर. काकी, नाव काय आपला? शुभदा गुरुदत्त. काय सांगाल या पराक्रमाबद्दल? या पराक्रमाबद्दल काय बोलू, ही माझी तर लेखच आहे. तिने माझा आणि माझ्या कुटुंबाचा सन्मान एवढा अद्वितीय केलाय की तिचं शब्दात वर्णनच करू शकत नाही. अजून यापुढे मी काय करू शकते. आणि ह्याला सगळ्यात तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य आणि शिक्षक वर्ग, सराव हेच आहे आणि तिची जिद्द. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. आणि भाऊ? मोठा दादा. आता तिच्याबद्दल काय बोलणार? दादा, नाव सांग आपलं. माझं नाव गौरव तोरसकर. मी वेदश्रीचा मोठा भाऊ. आणि आजपर्यंत ती बऱ्यापैकी स्विमिंग करत होती, पण आजचा जे काय तिने 17 किलोमीटरचं सागरी अंतर पार केलंय, हे तिच्यासाठी आणि तोरसकर कुटुंबासाठी एक मोठा माइलस्टोन ठरला आमच्यासाठी, की आजपर्यंत कोणी जे केलं नव्हतं ते तिने करून दाखवलंय. ओके, शुभेच्छा देण्यासाठी मोठा भाऊ आलेला आहे ना, आणि त्यानं बघून खूप खुश झाली ती ना. हो नक्कीच. चला, धन्यवाद. चला मित्रांनो, जिथं पोहोचण्यासाठी हा प्रवास सुरू केला होता तोच म्हणजे गेटवे, अटल सेतू टू गेटवे. पोहोचलो फायनल 3 तास 5 मिनिटांमध्ये आणि वेदश्रीचा प्रवास सक्सेसफुली पूर्ण केलेला आहे. आणि त्याला आता व्लॉग एंड करायची वेळ आली. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पराक्रमासाठी कमेंट बॉक्समध्ये तिला शुभेच्छा द्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.